झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा. शरद पवार गटाच्या ऑनलाईन बैठकीत पक्षश्रेष्ठींच्या उमेदवारांना सूचना. महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येणार, पवारांकडून विश्वास व्यक्त. महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकणार, आम्ही 26 तारखेला सरकार बनवणार, खासदार संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. महायुतीकडून अपक्षांना पैशांची ऑफर, मात्र काही अपक्षांचा आम्हाला पाठिंबा. प्रकाश आंबेडकरांचे आमदार निवडून आले तर आम्हाला पाठिंबा देतील, राऊतांचं विधान. जयंत पाटलांना उत्तम ड्रायव्हिंग येतं, ते उत्तम राज्य चालवू शकतात. ठाकरेंनीही उत्तम राज्य चालवलंय, मात्र तिन्ही पक्ष एकत्र बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ, राऊतांची प्रतिक्रिया. भारतीय जनता पार्टीच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी आम्हाला त्रास दिला, रोहित पवार यांचा आरोप. सांगोल्याचे शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुखांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन करून संपर्क साधल्याची बाबासाहेब देशमुखांची माहिती. मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी केंद्र सोडू नका. विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राच्या बाहेर पडू नका. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देण्याच्या वरिष्ठांकडून महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना. मतमोजणीसाठी ठाकरे गटाकडून खबरदारी. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्धव ठाकरेंचा संवाद. उमेदवारांनी काय काळजी घ्यावी याबाबत ठाकरेंचं मार्गदर्शन. उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल. राज्यातील 4136 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीतून उलगडणार. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. निकालाआधीच महायुतीचा प्लॅन बी तयार. बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास लहान पक्षांची मोट बांधणार. छोट्या घटक पक्षांशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती. सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीला अपक्षांची गरज पडणार नाही, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. गुलाबराव पाटील यांचा पराभव होणार. सरकार स्थापन करण्यासाठी गुलाबराव पाटलांचीच गरज पडणार नाही, राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा. मुख्यमंत्री शिंदेंनी आज संध्याकाळी 6 वाजता प्रवक्त्यांची बैठक बोलावली. निकालाच्या दिवशी प्रवक्त्यांनी भूमिका कशी मांडावी याबाबत चर्चा होणार. महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक. विधानसभेच्या निकालाआधी राजकीय हालचालींना वेग. महाविकास आघाडीत बैठकांचं सत्र सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज व्हर्च्युअली काँग्रेसच्या सर्व उमेदवारांशी चर्चा करणार. बैठकीत मतमोजणी संदर्भात सूचना देणार. काँग्रेसच्या विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची सोय. निकालानंतर ऐनवेळी दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून व्यवस्था. सोलापुरात काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद चिघळला. शरद कोळींची गाडी फोडल्यास सुशीलकुमार शिंदेंचं घर फोडणार. ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संतोष पाटलांचा काँग्रेसला इशारा. नागपुरातील 6 पैकी 4 जागा आम्ही जिंकणार. काँग्रेस आमदार विकास ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. निकालानंतर नागपुरातील विजयी आमदारांना एकत्र ठेवणार, विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. मणिपूर सारख्या गंभीर विषयावरून काँग्रेस राजकीय फायदा करून घेत असल्याचा नड्डांचा आरोप. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचं काँग्रेस अध्यक्ष खरगेंना पत्र. राज्यात आम्ही सरकार बनवू शकतो अशी परिस्थिती. महायुतीचं सरकार घालवणं हे आमचं प्राधान्य, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. तर कोणताही आमदार फुटणार नसल्याचा विश्वासही व्यक्त. मुंबई भाजप सचिव सचिन शिंदे मशाल हाती घेणार. आज दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार. एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता. खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता. निकालानंतरचे 48 तास महायुती महाविकास आघाडी दोन्हींसाठी आव्हानाचे. बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असणार. सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता. ऍक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज. महायुतीला 178 ते 200, महाविकास आघाडीला 82 ते 102, तर इतरांना 6 ते 12 जागा येण्याचा दावा. टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचं सरकार येणार. महायुतीला 175, महाविकास आघाडीला 100 जागा मिळण्याची शक्यता. विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्रीपदावरून दावे सुरू. एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील, मला खात्री. संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त. महायुती भाजप मोठा भाऊ राहील असं दिसतंय, तर भाजप मोठा भाऊ असला तरी आम्ही सख्खे भाऊ, मतभेद होणार नाही. शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. शिंदे जातील त्या दिशेला जाणार. शिंदेच्या निर्णयाशी आम्ही बांधील. शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल या प्रश्नावर शिरसाटांचं मोठं विधान.
शिंदेंनी ज्या विचाराने युती केली आहे त्यानुसार असं काही होणार नाही. शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आलं तर शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं यावर शिवसेनेत एकमत. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. तर महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा नाही, श्रीकांत शिंदेंचं विधान. प्रचार काळातील नेत्यांची वादग्रस्त विधानं आयोगाच्या रडारवर. मुंबई कार्यालयानं केंद्रीय मुख्य आयुक्तांकडे अहवाल पाठवला. बटेंगे तो कटेंगेसह सज्जाद नोमानींच्या वक्तव्याचाही समावेश. नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची नागपुरात तयारी सुरू. डिसेंबरमध्ये नागपुरात नव्या सरकारचं पहिले अधिवेशन होणार. सिंधुदुर्गात निलेश राणेंचे नवनिर्वाचित आमदार म्हणून बॅनर झळकले. कुडाळच्या महामार्गाजवळील बांबार्ड गावात राणेंच्या विजयाचे बॅनर. विधानसभेच्या निकालापूर्वी अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात ठाकरे गटाच्या गजानन लवटे यांच्या विजयाचे बॅनर. दर्यापूर मतदारसंघात गजानन लवटे आणि शिंदे गटाच्या अभिजित अडसूळ यांच्यात लढत. पुण्यात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. पुण्यातील बारामती, पर्वती आणि सुप्यात अजित पवारांसाठी बॅनरबाजी. कराडमध्ये निकालाआधीच अतुल भोसलेंचे आमदार म्हणून बॅनर झळकले. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध डॉक्टर अतुल भोसलेंमध्ये लढत. पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या विजयाचे फलक. शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यात सामना. विधानसभा निकालाच्या आधीच भोर विधानसभा मतदारसंघात विजयाचे बॅनर. महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना शुभेच्छा देणारे बॅनर. बॅनरवर शंकर मांडेकरांचा आमदार असा उल्लेख. नाशिकच्या नामांकित हॉटेलमधील सापडलेल्या कोट्यवधी रुपयांची 20 स्तरीय तपासणी होणार. मतदानापूर्वी हॉटेलमधून 1,98,00,000 रोकड जप्त झाली होती. अमरावतीच्या बडनेऱ्यातील लोकशाही भवनात जिल्ह्यातील 8 मतदारसंघांची मतमोजणी होणार. लोकशाही भवनासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त. गडचिरोली जिल्ह्यातील 3 विधानसभेची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण ITI कॉलेजमध्ये होणार. मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. वाशिम जिल्ह्यात महिलांच्या मतदानात 8% वाढ. रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये 5.6% वाढ. धाराशिव जिल्ह्यात महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली. जिल्ह्यात 4,32,140 महिलांकडून मतदान. नागपुरात लाडक्या बहिणींच्या मतदानात 7.97% वाढ. जिल्ह्यातील 6ही मतदारसंघात 6,74,000 महिलांकडून मतदान. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या विधानसभेपेक्षा या निवडणुकीत मतदानाच्या टक्क्यात वाढ. नंदुरबारमध्ये 71.88% मतदान. अनिल परब यांचा दापोलीतील अनधिकृत साई रिसॉर्टला संरक्षण देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. अनिल परब, सदानंद कदम यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर.